उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। 8 वर्षाच्या बालकाचा गळा दाबून बापानेच निर्दयीपणे खून केल्याची घटना जेल रोड येथील मंगलमूर्ती नगरमध्ये घडली आहे। आज दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी 3:15 वाजेच्या दरम्यान जेल रोड नाशिक रोड भागातील मंगलमूर्ती येथे राहणार सुमित भारत पुजारी याने घरी कुणी नसताना दारूच्या नशेत आपल्या 8 वर्षीय मुलगा गणेश सुमित पुजारी याचा गळा दाबून त्याची हत्या केली। तसेच गणेश याचा मृतदेह गोणीमध्ये टाकून आम्रपाली झोपडपट्टी येथील सासूरवाडी येथे नेऊन घरात टाकला। सुमित पुजारी आणि त्याच्या पत्नीमध्ये दारूच्या नशेत कायम भांडणं होत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे। गणेश हा जन्मापासून अपंग असल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेने संपूर्ण जेल रोड नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि गुन्हा शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे। ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे।